नमस्कार, मी श्रीयश नलवडे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे रविवार आणि प्रत्येक रविवारी आपण कुठला ना कुठला नवीन विषय घेऊन आपण तुमच्या समोर येत असतोय. गेल्या वेळेस आपण कोटलिंग देवाचं दर्शन घेतलं होतं आणि या रविवारी आपण कृषी वार्ता अंतर्गत एक कृषी यशोगाथा आज दाखवणार आहोत. आणि या यशोगाथेमध्ये काय नवीन आहे, त्याच्यामध्ये कोणत्या पिकाची आपण माहिती घेणार आहोत, थोडंसं तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण आज इंदापूर तालुक्यातील वरकुटे या गावात आलेलो आहोत. आणि वरकुटे गावातील या शिवारातील हे जे ढोबळी मिरचीचे फळ आहे किंवा ही ढोबळी मिरची जी आहे ती परदेशात गेलेली आहे. तर या संदर्भात आपण इथल्या शेतकऱ्यांशी आज चर्चा करणार आहोत. नेमकं कोणत्या प्रतीचं त्यांनी रोप वापरलेलं आहे, त्यांनी काय अशी जादू केलेली आहे, या सर्व गोष्टीचा आपण आज उलगडा करणार आहोत. चला तर थेट जाऊ शेतकऱ्यांकडे. या वरकुटे गावातील जी ही शिमला मिरचीचं फळ आहे किंवा शिमला मिरची आहे, ही शिमला मिरची दुबई किंवा अमेरिका इत्यादी देशांमध्ये जाते, व्यापाऱ्यांमार्फत जाते, इथल्या लोकल व्यापाऱ्यांमार्फत जाते. आता वरकुटे गाव म्हणलं किंवा निमगाव केतकी म्हणलं तर सगळ्यात सुरुवातीला आठवतं ते डाळिंब बाग. का तर या भागामध्ये डाळिंब बागात खूप प्रसिद्ध असलेलं हे गाव होतं. पण आता डाळिंब बागामध्ये वेगवेगळे रोग असतील किंवा त्यांचा दर असेल, या वेगवेगळ्या अडचणीमुळे लोक अशा शेतींकडे वळलेले आहेत आणि यातही त्यांना चांगला नफा मिळालेला आहे. आज आपण तात्यासाहेब बनसोडे यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की या सर्व शेती फुलवण्यामागे त्यांनी काय नेमकी जादू केली. थेट आपण त्यांच्याकडे जाऊ. नमस्कार. नमस्ते. आज आम्ही पाहतोय की मी ऐकलं की हे जे शिमला मिरची आहे, तर शिमला मिरचीचं चांगलं उत्पन्न मिळतंय किंवा काय, नेमकी आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे की लागवडी तुम्ही कोणत्या प्रतीचं, कोणत्या जातीचं किंवा कोणत्या कंपनीचं ते रोप वापरलं, त्याच्यानंतर तुम्ही खतं कोणती वापरली, अगदी मार्केटला जाण्यापर्यंत काय तुमचा अनुभव आहे, तर त्याबाबत थोडीशी माहिती सांगा. नमस्कार, माझे नाव तात्याराम बनसोडे, वरकुटे खुर्द गावातून बोलत आहे. तर आता जर सांगायचं म्हणलं मित्रांनो, तर आपली ही जी लागवड आहे शिमला मिरचीची, ही निर्मल 705चं रोप आहे बघा. आणि ही आपली ऑक्टोबर महिन्यातली लागवड आहे. ऑक्टोबर महिन्यातला अतिशय थंडीमध्ये ही लागवड आपण केलेली आहे मित्रांनो. तर सांगायचं झालं तर खूप आपल्याला त्याच्यामध्ये खूप त्रास झालेला ऑक्टोबर मध्ये. आज जर सांगायचं पाहिलं तर आजची तारीख आहे 27 मार्च. 27 मार्च ऍक्च्युली, सॉरी बरं का, आजची तारीख आहे 27 मार्च. तरी सुद्धा आज ही लागवड आपली इतकी छान प्रकारे बसलेली आहे बरं का. आणि एकदम आपल्याला एकदम मस्त असा ऍव्हरेज दिलेलं आहे लागवडीने. आता जर विचार केला तर लागवडीमध्ये तुम्हाला खतं कोणती वापरली, सुरुवातीला कोणते खतं वापरावं लागले, किंवा आता आपण पाहतो की हे सगळं प्रोटेक्शन नेट बसवलेलं आहे वर, खर्च पण भरपूर आहे. तर खर्च असेल किंवा इतर जे काही रासायनिक खतं किंवा इतर खतं वापरले, सगळं तुम्ही त्याबद्दल थोडीशी विस्तृत माहिती सांगा. तर आपण काय केलं माहिती का, सुरुवातीला हे डाळिंब कसं होतं, गेल्या वर्षी आपलं म्हणजे डाळिंबीचं पीक होतं याच्यामध्ये, गेल्या 2 वर्षापूर्वी डाळिंबीने अतिशय खूप नुकसान झाल्यामुळे आपण काय केलं, ह्याच्यामध्ये एक डाळिंब डोबळीचा आम्ही सुरुवातीला एक डेमो घेतला सर. सुरुवातीला डेमो आम्ही 2 गुंठ्याचा घेतला होता माझ्या एका मित्राने आणि मी. त्याच्यामध्ये आम्ही थोडं सक्सेस झालो. खूप डाळिंबीने खूप आम्हाला लॉस मध्ये घातल्यामुळे आम्ही काय केलं, नंतर डाळिंबवरती झाकायचं प्रोटेक्शन आहे बघा, त्याच्यावरती हा प्रोटेक्शन पेपर आहे. हा पेपर आपण झाकून त्याच्यामुळे डोबळी आम्ही सक्सेस केली मित्रांनो. आणि सक्सेस केल्यानंतर थोडंसं क्षेत्र आम्ही किती 2 गुंठ होतो सुरुवातीला, आज आम्ही 12 गुंठे क्षेत्र तयार केलं. त्यानंतर सुरुवातीला आपण 1 ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्याची लागवड केली. सुरुवातीला लागवड केल्यानंतर आपण काय केलं, ह्याच्याला लागवड केल्यापासून 3 दिवसापासून आपण काय केलं, एलिटॅन्ट्रोकॉलला सुरुवातीला ड्रिचिंग दिलं. एलिटॅन्ट्रोकॉल ड्रिचिंग कशासाठी दिलं आपण, का तर रोपाची मर होऊ नये म्हणून. आणि मग ते झालं की 2-3 दिवसानंतर आपण काय केलं, 3 दिवसाचा गॅप ठेवला मध्ये आणि लगेच हे केलं, ऍसिडचं ड्रिचिंग केलं. आणि म्हणजे असं 1-2-3 ड्रिचिंग आपण सुरुवातीला केलं. आणि नंतर आपण काय केलं, ऑर्गॅनिक पद्धतीने प्रयोग ह्याच्यावरती चालू केला. मग नंतर आपले कोंबड खताचं पाणी म्हणा, तुमचे स्लरी म्हणा, अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये प्रयोग चालू केले. तर अतिशय उत्तम असा आम्हाला रिझल्ट भेटला ह्याचा. आणि आज जर जर पाहिलं तर आज 5-6 महिने पूर्ण झाले प्लॉटला.
अतिशय मस्त असा प्लॉट आपल्याला बसला. अजून सुद्धा 4 महिने हा सर प्लॉट आपला. किती क्षेत्र आहे हे 12 गुंठे क्षेत्र आहे. फक्त 12 गुंठे फक्त 12 गुंठे क्षेत्र आणि आहे. किती म्हणजे रोप किती 12 गुंठ्यात बसले? ह्याच्यामध्ये 4300 रुपये आपण सिंगल लाईन पद्धतीने बसवलेले आहेत. कोणत्या जातीची? तर ही व्हरायटी सांगायचं झालं तर ही निर्मल 705 व्हरायटी अतिशय उत्तम अशी व्हरायटी. आपण गेल्या वर्षी का नाही ह्याच्यामध्ये इंद्रा जातीची लागवड केली होती, पण हे नेटमध्ये काय झालं, इतकी ती लागवड फास्ट झाली, उंची माल कमी आणि वाढ जास्त अशी झाली बघा. मग आपण काय केलं, थोडंसं आम्हाला बोंग सरांचं मार्गदर्शन भेटलं. निर्मल 705 आमच्या थोडंसं आमच्या एरियातले जे साहेब आहेत निर्मलचे, त्यांनी आपल्याला व्हरायटी थोडं मार्गदर्शन केलं. आपण ती व्हरायटी लावली. अतिशय कष्ट कमी कष्टामध्ये याच्यामध्ये 4300 रुपये बसली बा. 12 गुंठ्यामध्ये 4300 रुपये बसली. आणि आता जर विचार केला तर आतापर्यंत किती ह्याच्यामध्ये टनेज उत्पन्न निघालं? साधारण सांगायचं म्हणलं तर काय होतं की आपण लागवड केल्यापासून 1.5 महिना कंपल्सरी 55 दिवस तोडीसाठी जातात. तिथून पुढे आजच्या तागाच्या तारखेबरोबर 13 टन आजपर्यंत ऍव्हरेज निघालेलं बघा. 13 टन ऍव्हरेज. हा 13 टन ऍव्हरेज. मित्रांनो 12 गुंठ्यामध्ये 13 टन ऍव्हरेज निघलेलं आहे. आणि हे काय बंद नाही, हे चालूच आहे सध्या, चालूच आहे. अजून सुद्धा सर मला 8 ते 10 टन अपेक्षा याच्यामध्ये. आपण 100% काढणार. अच्छा काढणारच आपण. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की 12 गुंठ्यामध्ये 13 टन. मला एक आणखी याच्यामध्ये थोडस प्रेक्षकांसाठी माहिती हवी की 12 टन मिळेल, पण त्याचं किलो माग किती त्याचं म्हणजे रेट काय मिळाला त्याला? तर सर आपल्याला सुरुवातीला सांगायचं झालं का नाही, तर ह्याचा रेट सुरुवातीला मी 75 रुपये किलोचा रेट घेतलेला आहे. आणि 75 रुपये किलो आजचं मार्केट 45 ते 42 रुपये किलो मी जागेवरती दिलेलं आहे. आणि मार्केटची गाडी येते जागेवरती, आपण माल काढतो. माल जर बाहेर काढला, व्यापारी जागेवरती येतो, जागेवरती त्याने माल घ्यायचा, जागेवरती काटा पेमेंट. अजूनही एकही डुबळी आपण मार्केटला दिलाय. डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक, म्हणजे आपला माल असा व्यापाऱ्यांमार्फत परदेशात गेलेला आहे. आणि तिथून सुद्धा आपल्याला त्यांचे फोन आले की एकदम सुपर माल तुम्ही काढला. त्यांचं भेटण्यासाठी आपल्याला खूप त्यांनी आता फोन केला आणि ते येणार आहेत आपल्याला भेटण्यासाठी. तर परदेशातूनही ह्या पद्धतीने त्यांना कमेंट आलेले आहेत की खूप चांगल्या पद्धतीने तुमचं उत्पन्न आहे, तुमचं क्वालिटी चांगली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ह्यांनी शेती फुलवलेली आहे. आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की एक युवा वर्ग ह्याकडे वळलेला आहे. काहीतरी नवीन करण्याची त्यांची उमेद आहे. त्यात त्यांना यशही आलेलं आहे. आणि असंच त्यांना यश पुढे येत राहो, याच जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून सदिच्छा आहेत. येणाऱ्या काळातही आम्ही अशाच पद्धतीचे नवीन एपिसोड घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. मी श्रीयश नलवडे, माझा सहकारी निलेश बोंगसह जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.